तुम्ही जर मराठवाड्याचे असाल तरच तुम्हाला ही भाजी माहिती असेल, अन्यथा नाही. तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय नक्की कमेंट करा मला. तोपर्यंत मी तुम्हाला भाजी कोणती आहे ती सांगते. एका ताईचीच कमेंट होती, तुम्ही ती भाजी कोणती बनवली नक्की सांगा. त्यामुळे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्या घाणीचं तेल वापरलं, त्यानंतर जिरा मोहरी टाकलं आणि खूप सारा इथे कांदा टाकलेला आहे. कांदा खूप छान गोल्डन फ्राय झाल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याचे पाने टाकले आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि जिरा असं वाटण बनवलं होतं ते टाकलं. त्यानंतर लाल तिखट पण 2 चम्मच टाकले आणि मस्त मसाला फ्राय झाल्यानंतर इथे टमाटा टाकला. टमाटा थोडा वाफून घेतला आणि खोबऱ्याचा किस इथे मी टाकलेला आहे, भाजून घेतला खोबरा. आणि त्यानंतर आळूची पाने घेऊन त्या पानांना पीठ लावायचं आणि वाफून घेऊन त्या पाण्याच्या वड्या इथे टाकलेल्या आहेत. 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे, गरम पाणी टाकलं आहे. एक 5 मिनिट उकळल्यानंतर इथे आपली भाजी रेडी होते. त्यानंतर ही भाजी खायची कशासोबत, तर मी इथे गरम मसाला पण टाकला आहे जो मी घरी बनवला होता. त्याची पण रेसिपी तुम्ही पाहिली नसतील तर नक्की पहा. त्यानंतर बघ खायचं कशासोबत, तर इथे मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहेत. कोणी साध्या चपात्यासोबत पण खातात, पण भाकरीसोबत खूप छान भाजी लागते. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि ही भाजी तुम्ही खाल्ली का ती पण मला सांगा. बाय.